स्टार्टिंग विथ टॅली प्राईम, की मेन्यू ऑप्शन्स. टॅली प्राईम सुरू केल्याबरोबर आपण गेटवे ऑफ टॅली बघू शकतो. टॅली प्राईम मधील गेटवे ऑफ टॅली टॅली ERP9च्या गेटवे ऑफ टॅलीच्या तुलनेत खूप बदललेला दिसून येतो. की मेन्यू ऑप्शन्सची गोष्ट करायची झाली, वरच्या डाव्या कोपऱ्यापासून आपण सगळे मेन्यू ऑप्शन्स बघू शकतो, जसे की कंपनी, डेटा, एक्सचेंज, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, ईमेल, प्रिंट, F1 इत्यादी. आता बघूया कंपनी मेन्यू ऑप्शन. या मेन्यूचा आपण कंपनी संबंधित सेटिंग करण्यासाठी वापर करू शकतो, जसं क्रिएशन, ऑल्टर, चेंज, यूजर मॅनेजमेंट, ऑनलाईन ॲक्सेस, कॉन्फिगरेशन आणि कंपनीशी संबंधित F11 आणि इतर फीचर्स. कंपनीशी संबंधित सर्व इन्फॉर्मेशन आणि सर्व कॉन्फिगरेशन आपण कंपनी मेन्यू ऑप्शन अंतर्गत करू शकतो. डेटा मेन्यू ऑप्शनचा उपयोग आपण डेटाशी संबंधित कॉन्फिगरेशन करण्यासाठी करू शकतो, जसे की बॅकअप, रिस्टोअर, स्प्लिटिंग कंपनी, डेटा पाथ कॉन्फिगरेशन इत्यादी. एक्सचेंज, ऑनलाईन डेटा सिंक्रोनायझेशन फीचरचा उपयोग करण्यासाठी टॅली प्राईममध्ये दिलेल्या एक्सचेंज मेन्यू ऑप्शनचा उपयोग करूया. इम्पोर्ट, कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन, मास्टर, बँक डिटेल्स किंवा इतर कोणतीही माहिती टॅली प्राईममध्ये इम्पोर्ट करण्यासाठी आपण इम्पोर्ट मेन्यू ऑप्शनचा वापर करू शकतो. आता बघूया एक्सपोर्ट मेन्यू ऑप्शन. कोणत्याही प्रकारचे रिपोर्ट्स, ट्रान्झॅक्शन्स किंवा वाउचर्स यांना एक्सेल किंवा PDF किंवा इतर कोणत्याही फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्ट मेन्यूचा वापर केला जातो. ईमेल मेन्यू ऑप्शनचा उपयोग आपण टॅली प्राईममधून डायरेक्टली कोणत्याही पार्टीला आउटस्टँडिंग किंवा कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट ईमेल करण्यासाठी ईमेल मेन्यू ऑप्शनचा वापर करू शकतो. प्रिंट, कोणत्याही प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स, रिपोर्ट्स, वाउचर्स हे प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट मेन्यू ऑप्शनचा वापर करू शकतो. याबरोबरच F1 हेल्प संबंधित माहिती, टॅलीशी संबंधित हेल्प, अपग्रेड, टॅली शॉप, कोणत्याही प्रकारचं ट्रबल शूटिंग, TDL कॉन्फिगरेशन इत्यादीशी संबंधित माहिती सेटअप करण्यासाठी टॅली प्राईममध्ये दिलेल्या हेल्प मेन्यू ऑप्शनचा आपण उपयोग करू शकतो.